कैसे कॉल अँड KPL आलेला आहे. KPL आहे ना एकच. टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? बॅटिंग. थँक्यू सो मच. फिल्डिंग लगेच लावून घ्या. चला फक्त एक षटकाचा सामना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतलेली आहे पाटील 5-1 टीमने. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. स्वर्गीय अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज असतील. प्रशांत अदबडे आणि प्रमोद शेडके. त्याच्या अगोदर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. देऊया मॅन ऑफ द मॅच. सतीश जाबर इज द मॅन ऑफ द मॅच. त्यांनी खूप चांगली कामगिरी केली, अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. SS एंटरप्राइजेस संजयभाई म्हात्रे. संजयभाई म्हात्रे आपण यायचं आहे कारण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. SS एंटरप्राइजेस संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. सतीश आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच आणि अमानने सुद्धा यायचं आहे. कॅप्टन अमान शेख. संजयभाई म्हात्रे आपलं खूप खूप स्वागत आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. वेलकम. सतीश खूप स्वागत आणि अभिनंदन, कारण आपल्या संघाला अंतिम फेरीवर पोहोचण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला हे फार महत्वाचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा पटकावला. सर्वप्रथम मी संजयभाई म्हात्रे साहेबांना विनंती करणार आहे संजय म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते हे क्रिस्टल ट्रॉफी अर्थात सानवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नितीनजी म्हात्रे आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. आपण शुभ हस्ते प्रदान करायची आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत शशिकांतजी पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून फ्रूट बकेट. सतीश आपण थोड्या वेळासाठी याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि अंतिम मॅच साठी अगदी ताजे तवाने होऊन यायचं आहे. त्यानंतर हे पारदर्शी सतीश थांबायचं आपण, कारण ओनर कडनं कन्नाजी मोनी साहेब, तुमचे अखिलजी शेख, मुस्तफाजी शेख यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक. आणि त्यानंतर अमान आपण थांबायचं आहे. सतीश शाहिदभाई अन्सारी यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक आपण संजयभाई आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. त्यानंतर अमान आपण यायचं आहे. संघ मालकांकडनं अमानसाठी हे 500 रुपये आले आहेत. त्यानंतर केसीआयचे कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये अमानसाठी आलेले आहेत. आणि अमान थांबायचं आहे कारण आपला बँक बॅलन्स खूप वाढणार आहे. कारण हे पारितोषिक आहे ज्या हे SS एंटरप्राइजच्या माध्यमातून मागची मॅच जी झाली होती ना त्यासाठी खरं तर हे 1000 रुपये. आम्हाला पण यायचं 1 मिनिटासाठी कारण मॅच सुरू होईल. जास्त ओपनिंग घेणार नाही कारण मॅच सुरू होणं गरजेचं आहे. कसं वाटते म्हणजे कारण अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला कैसा लग रहा है? बहुत अच्छा. इसके बाद में क्या रणनीति रहेगी? कुछ टीम वही रहेगी क्या कुछ इसमें बदलाव रहेगा? रणनीति तो जो स्टार्टिंग से करते आ रहे हैं वही करेंगे. अभी कुछ चेंज नहीं करेंगे. जब तक वो जो हम लोग मतलब जो रणनीति था उस तरह जीतते आ रहे हैं अभी तो चेंज करने का मतलब नहीं. अभी आम्हाला अजून एक पारितोषिक आहे कारण कॅप जी आहे SK स्पोर्टच्या माध्यमातून फाइनल मैच के लिए आपको ये सतीश को है. तो सतीश आपण यायचं आहे. सतीश SK स्पोर्टच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द मॅच. सतीश कसं वाटते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला आहे? कसं वाटते म्हणजे सतीश होता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सतीश वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर फायनल. आपण जाऊया लगेच कॉम बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक प्रशांतजी अदावडे, त्याचबरोबर प्रमोदजी शेडगे. कौलिक साहब शुक्रिया, थैंक यू वेरी मच. और 2 रन लेने की कोशिश हो रही है और यह खतरा है. पहली गेंद पर विकेट. बल्लेबाज प्रकाश बैक टू द
द पेबल सफलता मिली है और प्रमोद स्टनिंग स्टार्ट। 1 मिनट फक्त प्रशांत आपको मैं रुकाता हूँ। इन्शा अंसारी उनकी तरफ से 500 रुपया आणि SH एंटरप्राइजेस यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये ही जी मॅच साठी अम्मांनी जी कामगिरी केली आणि खास करून कॅप्टन्सी केलेली आहे, मास्टर माइंड पण दाखवलेला आहे, चेंजेस केलेले आहेत आणि आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये पोहोचवलेला आहे। यस बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू व्हेरी मच कवळी सर। पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली। प्रवीण गोलंदाजी मार्कवर नवीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाहायला मिळत आहे, तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर वैभव धूम आपल्याला पाहायला मिळतोय। तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची ही लढत आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी। प्रतिम चेंडू छान होता, पायावरचा चेंडू अगदी बॅटची एज घेऊन चेंडू खेळपट्टीच्या बाजूला राहिलाय। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 1 या धावसंख्येवर। बॉल फेकून झाले ते 2। पहिलं षटक प्रगतीपथावर। GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट क्वालिटी अप्रतिम आपण पाहू शकता त्या 5 दिवसांमध्ये, ज्यामध्ये सूरज यांना आपण पाहतोय, सूरज मात्रे आणि त्यांचेच बंधू सॅम। समाधान हे नाव आहे, परंतु सॅम हे शॉर्टकट आणि प्रेम मिळालं ते सॅम मात्रे यांना। यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स मिळाला होता आणि जो बाउन्स होता तो नॅचरल बाउन्स पाहायला मिळतो, कारण प्रत्येक गोलंदाजाची इच्छा असते 6 बॉलमध्ये एखादा असा चेंडू मात्र पिच करावा, डिलिव्हर करावा की फलंदाज सरप्राईज झाला पाहिजे त्या बाउन्सवर। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 या धावसंख्येवर। 4 आमचे कॅमेरामॅन अतिशय सुंदर प्रत्येक क्षण चित्र फितीत करत असताना, प्रत्येक चेंडू कॅप्चर करत असताना, त्या चेंडूला फॉलो करत असताना पाहायला मिळत आहेत ग्रेट कॅमेरामॅन। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 1। बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 बॉल झालेले आहेत। और 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। बल्लेबाज अभी भी संघर्ष कर रहे। अच्छी गेंदबाजी वैभव धूम द्वारा। लेग स्टंप के ऊपर गेंद और फिलहाल वाइड बॉल का इशारा। मिस्टर इस्ताद से स्कोर 2 रन। देखिए तीसरे और चौथे नंबर के लिए प्रमोद ये मुकाबला है और अभी तक बहुत अच्छी गेंदबाजी वैभव धूम की रही है। नक्कीच 2 धावा फलकावर 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। पुन्हा एकदा बॉल होतोय यार वैभव धूम आपल्या गोलंदाजी मार्कवर। SK स्पोर्ट्स पोमन एका साईडला, तर एका साईडला संघ पाहायला मिळतोय पाटील स्पोर्ट्स। 5-1-4-1 स्ट्रेट डाऊन द ग्राउंड। सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावन करता। भरत पाटील आहेत ते साथीला, राकेश पाटील हेमंत म्हात्रे वैभव म्हात्रे जोडीला। स्कोर 8 रन ओवर। यह बिल्कुल 6 गेंदों का ही खेल है और 6 गेंदों में आपको मैक्सिमम रन बनाने हैं। अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज दर्पण का, टाइमिंग बढ़िया कर रहे हैं। इस बार हेलीकॉप्टर ऑन साइड पर मिड विकेट पर खिलाड़ी गेंद के नीचे लिया कैच आउट। दर्पण की पारी समाप्त। आखिरी गेंद पर विकेट। स्कोर 8 रन और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। कर खिलाड़ी का स्वागत है। केपीएल 2024 का अद्भुत खेल आप देख रहे हैं और फिलहाल तीसरे और चौथे नंबर के लिए यह मुकाबला। पाटिल 5-1-4-1 पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर 8 और SK स्पोर्ट पोमन के सामने प्रमोद 9 रनों का लक्ष्य रखा गया है। शौर्य वॉरियर्स की टीम फाइनल में पहुंच चुकी है। एक तरफ मैक मॉन्स्टर और अब बाइक कौन जीतेगा, तो मेरे हिसाब से वैभव और बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी जो नॉमिनेशन में रहेंगे, उसके साथ दर्पण जिनका भी नाम आ सकता है टॉप 10 में, टॉप 5 में, क्योंकि बाद में आयुष बताएंगे, GTC की टीम हमें बताएगी कि वो 5 खिलाड़ी कौन से हैं जिसमें पहले पायदान पर कौन है और बाइक लेके कौन जाएगा, किसको ज्यादा लाइक मिलेंगे और कौन लेके बाइक जाएगा, वो देखना बहुत जरूरी। 9 रन है और बहुत अच्छा खेल। वैभव की गेंदबाजी देखना मजा आएगा। वैभव की गेंदबाजी बहुत बढ़िया रही है। कामन क्रिकेट एसोसिएशन का एक बहुत ही अच्छा टूर्नामेंट। बल्लेबाज मैदान के अंदर बिल्कुल आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए।
जतिन देवलेकर, वैभव जिनके बारे में मैं चर्चा कर रहा था, जो एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी। और गेंदबाजी में किसको मौका मिलेगा? क्या अब ये ओवर जो है गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कौन आने वाले? प्रमोद क्या लग रहा है, किसके हाथ में गेंद होनी चाहिए? तिची स्वरूपात दर्पण अचोळकर ज्या वेळेला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय, कारण या गोलंदाजाने इकॉनॉमिकल खूप चांगली गोलंदाजी करत असताना दर्पण अचोळकर तर 9 धावा फलकावर विजयासाठी आपण पाहू शकाल। आणि इथे जर आपण पाहिलं तर हेमंत पाटील सर शेवटच्या फायनल मॅचची तयारी करत असताना त्यांच्या समवेत जीटीसी कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजय पाटील साहेबांना आपण पाहू शकतायत, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी। जरी त्यांचा संघ पराभूत झाला तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर खुशी पाहायला मिळते। क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम। सचिन घाग यांना आपण पाहतायत, देवेंद्र भोसकर साहेबांना आपण पाहू शकाल। ती मेहनत घेतली या स्पर्धेला आणि खरोखरच अतिशय उत्कृष्ट दर्जाचं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते। जाऊया आपण 9 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि पुन्हा एकदा हिंदीमध्ये या ऐकूया गोड आवाज प्रशांत जाधवडे सरांचा। शुक्र प्रबोध। वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है काबन प्रीमियर लीग 2024 थर्ड और फोर्थ प्लेस के लिए ये मुकाबला। बल्लेबाज वैभव धूम। देखिए जब क्वार्टर फाइनल में खेल रहे थे तो बहुत बढ़िया बल्लेबाजी, सेमीफाइनल में बल्ला खामोश रहा, क्वार्टर फाइनल में 12 गेंद में 39 रनों की बहुत ही शानदार पारी खेली थी। लेकिन एक तरफ दर्पण हमेशा दबाव बनाने वाले खिलाड़ी हैं, प्रेशर बनाने वाले खिलाड़ी हैं। पहली गेंद दर्पण की, ऑफ टॉप के बाहर कट किया, बहुत बढ़िया तरीके से गेंद जा रही है इस वक्त कवर पॉइंट बाउंड्री के बाहर। 4 इस ओवर का आगाज दमदार, रन मिलेंगे 4। स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्षामध्ये आहोत आपण आणि या ठिकाणी ज्या महिला बसलेल्या आहेत महिला कक्षामध्ये त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत केसीच्या मार्फत। केसीची टीम या ठिकाणी येते, अध्यक्ष अजय पाटील, उपाध्यक्ष सचिन घाग आणि देवेंद्र भोसकर जे सल्लागार आहेत ते या ठिकाणी येतील आणि ज्या महिला बसलेल्या आहेत त्यांचा महिलांचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत। स्कोर बिल्कुल इस वक्त 6 रन 3 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए, तीसरे पायदान पर पहुंचने के लिए। एसके स्पोर्ट इस बार अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद अपने पॉलोतर में रोकने का प्रयास किया गया, गेंद को नहीं रोक पाए खिलाड़ी। बिल्कुल कहां से देखे एक्स्ट्रा कवर से आए, मिड ऑन क्षेत्र में गेंद को रोका गया। अब जीतने के लिए केवल प्रमोद 2 रनों की जरूरत है। खूप चांगली बॅटिंग वैभव धूमच्या बॅटमधून मात्र धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो। 9 धावांची एक छोटी टोटल जरूर पाहायला मिळाली, परंतु पहिल्या चेंडूवर जो कट केला होता क्लास पाहायला मिळाला। जो क्रिकेटचा जे सौंदर्यपूर्ण फटका आहे ते मात्र दर्शवत असताना पाहू शकलात, ग्लोरियस शॉट। त्यानंतर 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 या धावसंख्येवर, 7 रन्स विदाउट लॉस, 2 धावेची आवश्यकता। महिला कक्षामध्ये आहोत आणि महिला कक्षामध्ये आपण सुरुवातीला स्वागत सन्मान करूया शाहिद भाई अंसारी